मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही। TV9 मराठीवरील मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्री फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। डहाणू पालघर नगर परिषदेमध्ये निवडणुकीसाठी फडणवीसांच्या प्रचार सभा। पालघरमध्ये भाजप आणि शिंदे गट स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात। गौरीची हत्या करून आत्महत्या दाखवली, पंकजा मुंडेंचा पीए। गौरीचा पती अनंत गर्जेवर पालवेंबियांचा आरोप। लेकीला न्याय मिळवून द्या, सीबीआय चौकशी लावावी, कुटुंबियांची मागणी। मला गौरीच्या त्रासाबद्दल आधीच माहिती असती तर अनंतच्या 2 कानाखाली लगावल्या असत्या। या प्रकरणात कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, निष्पक्ष चौकशी होणार, पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबियांना आश्वासन। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची चर्चा। जे मनुवादी आहेत ते या देशाचे विघटक आहेत। अशोका राजा आणि शिवाजीराजे यांच्या काळापासून गेले 2,500 वर्ष देशाचं विघटन झालं, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। जितेंद्र सिंग यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक, तर IIT संदर्भात केलेल्या जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंकडून समाचार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, तर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। तेलगाव ते धारूर मार्गावर अजित पवारांच्या ताफ्यातील अग्निशमन पथकातील वाहनानं त्यांना धडक दिली होती। वसईच्या दिवनमान परिसरात वायू गळतीमुळे एकाचा मृत्यू, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। क्लोरीन सिलेंडर लीक झाल्यामुळे 19 जण बाधित। गांजा तस्करीत भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीण अध्यक्षांसह 6 जणांना अटक। आरोपींकडून 6,72,000 रुपयांच्या गांजासह 17 लाखांची रोकड जप्त, फरार दोघांचाही शोध सुरू। मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं वाईट श्रेणीत। माझगाव आणि वरळी परिसरामध्ये 2 आठवड्यांपासून हवेची गुणवत्ता खालावली, प्रदूषणाचा विळखा।